रूप पाता लोचन
मकर कुंडले तळपती श्रवण
संस्थेचे विद्यार्थी दिगंबर महाराज पवार व गुरुवर्य परमेश्वर महाराज यांचे पटशिष्य ओम महाराज
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आणि महान संत ज्ञानेश्वर माऊलीच्या या नगरीमध्ये आळंदी क्षेत्रामध्ये आणि गोविंद महाराज यांच्या समाधीसमोर आजची ही प्रथम दिनी कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट
जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे तो रूपाने कसा आहे हे सांगून आपली स्वतःची आवड सांगतात. विठ्ठल तेव्हा आजच या नाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. पंचदिनी असा हा कार्यक्रम आहे. रोजचे कार्यक्रम भरगच्च आहेत. पत्रिकेप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पडतील. तर हा दुरून असा कार्यक्रम घडून आलेला आहे. क्षेत्र विटा, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. तेव्हा त्या परिसरामध्ये रेवणनाथ महाराजांचं मोठं मंदिर आहे, संस्थान आहे. नवनाथापैकी जे रेवणनाथ आहेत त्यांच्या नावाने फार मोठं संस्थान आहे. आणि अशा संस्थांची देखभाल करणारे, सर्व बाजूने लक्ष देणारे, आमच्या प्रेमाचे असणारे, जिवलग असणारे, हरिभक्त परायण आदरणीय स्वामी गोपालानंद महाराज यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. तेव्हा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये नियोजन गोपालानंद महाराज यांचं आहे आणि व्यवस्थापन लहान मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी असे विटा या गावातील सध्या आळंदी क्षेत्रामध्ये अभ्यास करणारे पवन महाराज यांचं व्यवस्थापन आहे. आजच या ठिकाणी जवळजवळ 150पर्यंत लोक आलेले आहेत. त्या परिसरातून आणखी लोक बरेच येतील आणि या ठिकाणी दिव्य भव्य असा कार्यक्रम होणार आहे. तर त्याच परिसरातील किंवा त्याच गावातील आमचे ओम महाराज आहेत. दुसरे त्यांचे बंधू देखील आहेत. ते दोघंही या ठिकाणी जोग महाराजच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणखी काही असतील मला परिचय नाही, पण असा हा गोड कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. इंद्रायणी मातेचे तीर आहे, सिद्धबेट जवळ आहे आणि हा कार्यक्रम आळंदी क्षेत्रामध्ये मोडला जातो. इथं माऊलीची जवळच फुलबाग आहे. चहू बाजूने चांगले पण आहे. गोपाळ कृष्णाचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे कन्हैया आश्रम आहे. असं सर्वच अंगाने हे मंदिर परिपूर्ण आहे. या मंदिराचं अर्थात ज्ञानेश्वरी मंदिराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे. उत्तरोत्तर या स्थानाची प्रगती होत आहे आणि असं जे मनमोहक स्थान ज्यांचं नियोजन आयोजन या ठिकाणी सध्या चालू आहे. बरंच काम होऊन पडलेलं आहे.
ज्यांच्याद्वारा हे सगळं आपल्याला वैभव दिसत आहे असे ब्रह्मलीन वैकुंठवासी प्रातस्मरणीय आदरणीय गोविंद महाराज केंद्रे की ज्यांची समाधी आपल्या पाठीमागे आहे. अनेक देवता अनेक संत या ठिकाणी विराजमान आहेत. असे गोविंद महाराज देखील जोग महाराजच्या संस्थेमध्येच तयार झाले आणि एवढी क्रांती त्यांनी जीवनामध्ये केली की या जगात या मंदिराचं नाव गेलं. आणि अशा स्थानाची सध्या देखभाल करणारे आपल्या प्रेमाचे असणारे विष्णू महाराज केंद्रे आणि भास्कर महाराज पवार आणि सगळं काही विश्वस्त मंडळ आहे. सर्वांची भावना या मंदिराप्रती चांगली आहे. अशा सुंदर मंदिरामध्ये असा सुंदर कार्यक्रम आजच सुरू झालेला आहे. अशा या कार्यक्रमामध्ये या पंचदिनी कार्यक्रमामध्ये मला देखील सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल या मंदिरातील बऱ्याच बालमूर्ती या ठिकाणी हजर आहेत. अशा बालमूर्तीचं या कार्यक्रमामध्ये मोठं योगदान आहे. हरिपाठ म्हणा, कीर्तन म्हणा, काकडा म्हणा, ज्ञानेश्वरी पारायण म्हणा, अशा सर्व कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांचं योगदान असतं. आणि आमचे हे वादक यांचंही योगदान बरंच आहे. 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि सर्वांच्या योगदानातूनच हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जेवढं तुम्ही या ठिकाणी करणार तेवढं तुम्हाला प्राप्त होणार. जेवढी सेवा तुम्ही देणार त्या सर्व सेवेचं फल तुम्हाला मिळणार. हे फुकट जाणार नाही. कारण मी नेहमीच सांगतो, कारण या ठिकाणचे जेवढे कार्यक्रम होतील त्याचं पुण्य जे कोणी सेवा करतील, अन्नदान करतील, पहारा करतील वगैरे वगैरे जेवढे काम असतील तेवढे जे जे कोणी करतील त्याचं सगळं श्रेय जे सेवा करतील त्यांना प्राप्त होईल. मग देवाला देखील तुमच्या कृतीची आपुलकी वाटेल आणि त्याचा प्रसाद भगवान तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने देणार आहे. तुमचं भगवान फुकट घेणार नाही, तुम्हाला काहीतरी देणार. फुकट जाणार नाही. मी नेहमी सांगतो की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. थोडा टाईम लागेल पण निष्फल होणार नाही. कारण बऱ्याच गोष्टीला टाईम लागतो. जसं तूप आणि लगेच रूप येतं का? तूप लगेच रूप येत नसतं. त्याला काही महिने वर्ष जावे लागतात, तेव्हा शक्ती प्राप्त होते. तसं हे साधनेचं आहे. भगवान देतो पण तुमचं बरंच काही पाहतो, नंतरच तुम्हाला देतो. कारण लक्ष्मी त्याच्या हातचा खेळ आहे. लक्ष्मी देवाकडे आहे आणि मग देव ज्याच्यावर खुश त्याच्या घरात लक्ष्मी राहते. विठ्ठल लक्ष्मी म्हणजेच सगळं वैभव, सगळी अनुकूलता जीवनामध्ये मिळते.
मिळत असते. याकरता पुण्यकर्म करा. पुण्यानेच आपलं जीवन चालत असतं. पुण्यानेच सुख मिळतं आणि पापाने दुःख मिळतं. म्हणून पाप करूच नाही आणि पुण्य केल्याशिवाय राहू नये. विठ्ठला असं कितीही बोलत राहिलं तर बोलणं चालूच राहील आणि आपल्याला टायमात कार्यक्रम करायचा आहे. 8:30 पर्यंत आपला कार्यक्रम होणार. नंतर सर्वांचं जेवण होणार. तेव्हा आत्ताच 8 होत आलेत. आता अर्धा तास बाकी आहे. तेव्हा या ठिकाणी प्रथम दिनी सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आणि सर्वांच्या पाठातील. हा अभंग पाठच नाही असा माणूस इथं प्राप्त होणारच नाही. आणि जर झाला तर काय करा? उचला, इंद्रायणी टाका. कारण हा अभंग सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा. विठ्ठल या अभंगातून महाराज भगवंताचं रूप कसं आहे ते सांगतात. कारण प्रथम देणे जे चिंतन करायचं असतं ते रूपाचं, गुणाचं, नामाचं, देवाच्या सामर्थ्याचं. ज्या अभंगामध्ये देवाच्या रूपाचं वर्णन असेल, देवाच्या नामाचं वर्णन असेल, देवाच्या गुणाचं वर्णन असेल, देवाच्या सामर्थ्याचं वर्णन असेल, अशा परीचा अभंग प्रथम दिनी निवड करायचा असतो. पैकी या अभंगातून तुकाराम महाराज देवाचे गुण सांगत नाहीत, देवाचं नामही सांगत नाहीत. मग देवाचं काय सांगतात? रूप कसं आहे ते. एवढा विषय या अभंगातून होणार आहे आणि आपली सेवा संपणार आहे. विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपापली आवड घेऊन जीवन जगत असतो. आवडच नाही असा मनुष्य या आळंदी क्षेत्रातच काय अख्ख्या जगामध्ये प्राप्त होणार नाही. की ज्याला बिलकुल आवडच नाही असा मनुष्य जगामध्ये मिळणार नाही. काही ना काहीतरी आवड जीवाच्या जीवनामध्ये असतेच. एखाद्या माणसाला नाही कीर्तन आवडणार तर त्याला तमाशा तरी आवडणार. एखाद्या माणसाला नाही देव आवडणार तर त्याला देवी तरी आवडणार. एखाद्या माणसाला देवळातील देवी नाही आवडणार तर कमीत कमी त्याला घरातील तरी देवी आवडणार. आवडच नाही असा मनुष्य जगात नाही. कोणाला काय कोणाला काय कोणाला काय आवडेल सर्वांची आवड मी सांगत नाही. या जगामध्ये कोणाला पोळी आवडेल खाण्याची तर कोणाला नळी आवडेल. कोणाला पोळी आवडेल कोणाला नळी आवडेल. कोणाला चेप्पी आवडेल तर कोणाला हिप्पी आवडेल. काही ना काहीतरी आवडणार. विठ्ठला आवडीचे प्रकार तसे दोन. बरं
नेमकी आवडच का जीवाला निर्माण होते त्याचं कारण असं, मुळात देवाला आवड म्हणून जीवाला आवड. कारण कारणाचे गुण हे कार्यामध्ये येत असतात. जसे आईबापाचे गुण मुलात उतरत असतात. एक अशी म्हण आहे, बाप तैसा बेटा, कुंभार वैसा लोटा, माय तशी लेक आणि घोडी तशी मेघ. असा हा नियम आहे. तेव्हा भगवान परमात्मा पूर्वीच्या काळी या जगामध्ये तोच होता, पण त्याला कर्मेना, त्याला कंठबेना. एकलेन कंठेचे म्हणून येणे, केली निर्माण 14ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न ओ. असा हा भगवान एकटाच, पण त्याला देखील आवड निर्माण झाली. आवडीच्या पटातून सारं जगत निर्माण झालं. आवडी धरून आले ती आकारा, 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 गेला पसारा यात साठे, गेला पसारा यात साठे, गेला पसारा यात साठे, गेला पसारा यात साठे. तुकाराम महाराज बोलतात, आवडी धरोणी आले ती आकारा, केला हा पसारा याद साठी, केला हा पसारा याद साठी. एकंदर देवाला आवड निर्माण झाली म्हणून हे जगत निर्माण झालं. विठ्ठल विठ्ठल. आता आवडीचे प्रकार फार आहे, पण त्यामध्ये प्रमुख प्रकार म्हणजे 2 प्रकार. एक परमार्थाची आवड आणि एक संसाराची आवड. संसाराचीच आवड जीवनामध्ये धारण केली, जीवनामध्ये बिलकुल संताची आवड नाही, देवाची आवड नाही, परमार्थाची आवड नाही. केवळ संसार म्हणजे संसारच, तर त्याला मात्र अधोगती. कारण देव म्हणतो मी तुला कशाला निर्माण केलं, केवळ संसारच करायला नाही. आम्हाला पहा, आमच्या संताला पहा, काही आईबापाला पहा, गाईला पहा, सर्वांमध्ये लक्ष घाल तर मला बरं वाटेल, असं देवाचं मत. विठ्ठल विठ्ठल. केवळ संसाराच्या आवडीने अधोगती आहे, नरक प्राप्ती आहे. कोणी म्हणेल असं, संसार केला म्हणजे नरक मिळतो, अधोगती मिळते, पण याला पुरावा, याला प्रमाण सांगा. धनमाया पुत्र दारा, हे तो आवडे नरका थारा, हे तो आवडे नरका थारा. धनमाया पुत्र दारा, धनमाया पुत्र दारा, हे तो आवडे नरका थारा, हे तो आवडे नरका थारा. तर हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. धन माया पुत्र दारा, हे तो आवडे नरका थारा. अर्थ स्पष्ट आहे. केवळ आपण आपल्या मुलाची, पत्नीची, संसाराची हीच आवड धारण केली, धनाची, घराची, तर ती आवड आपल्याला मोक्ष देणार नाही. ती आवड आपल्याला
अधोगती देणार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संसारात राहा, काम संसाराचं करा, पण आवड देवाची धरा. संसारात राहा, असोने संसारे जिभे बेगू करी. सुखे संसार करावा, पण माझी विठ्ठल आठवावा. देवाचा आठव करा, संताचा आठव करा. जेवढं होईल तेवढं तुम्ही परमार्थ करत राहा. संसार सोडू नका. संसार देखील कराच करा, पण आवड मात्र देवाची धरा. विठ्ठल केवळ संसाराच्या आवडीनेच आपण संसारच करत राहिलो, जीवनामध्ये संसारच केला, तर ती आवड आपल्याला अधोगती देत असते. आणखी याला काही प्रमाण आहे. तुकाराम महाराजांनी पती पत्नीचा जो काही संवाद झालेला आहे त्याचा अनुवाद एका अभंगातून केला आहे. सुखे ओळमदावी गुहा, माझे दुःख नेना पहा, असं पहिलं हेडिंग आहे. त्याचं ध्रुपद, आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. सारे गम. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. तर एक पत्नी पतीला सांगते, मला किती दुःख, मला किती दुःख, मला किती दुःख. मला म्हणजे मला नाही. ती पत्नी आपल्या पतीला म्हणते की मला फार दुःख आहे, मला फार दुःख आहे. आणि तो देखील नंदीबैल असतो. तो म्हणतो खऱ्याच अर्थाने तुला दुःख आहे. याचं कारण, आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. ती पत्नी सांगते पहा, निपट मजन चाले अन्न, निपट मजन चाले अन्न, पाहिली गहू सांजातीन. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. मला अजिबात चालत नाही. निपट चिपट हे पूर्वीचं माप होतं. आणि तो म्हणतो खरंच आहे, तुला काहीच अन्न चालत नाही. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. हो, शब्द मग असे आहेत, निपट मजन चालले अन्न, पण पायली गहू सांजातीनं. 3 टायमाला एक पायरी भर खाऊनच टाकते. म्हणजे ज्या एवढ्या काही चपात्या पोळ्या होतील, एकटीच बाई हाणून देते आणि म्हणते मला काहीच चालत नाही, खाल्ल्याशिवाय तर राहत. ती पत्नी पुन्हा सांगते, अखंड मज पोटाची व्यथा, अखंड मज पोटाची व्यथा. दूध भात तूप साखर पथ्या. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे. अखंड मज पोटाची व्यथा. पत्नी सांगते मला पोटाचा आजार, पोटाची बिमारी आहे. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इतर खाऊ नका, दूध भात तूप साखर एवढंच खाणे, बाकी न खाणे. तेव्हा माझ्यासाठी तुम्ही साखर आणली बाजारातून. किती आणली? प्रमाण आहे. गेले वारी तुम्ही आणली साखर, गेले वारी तुम्ही आणली साखर. 7 दिवस गेली 10.5 सेर. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. आवडीचा मरिला बेडा, होय होय म्हणे कैसा भिडा. 7 दिवस गेले 10.5 शेर.
मग त्या बाईचं पोट आहे का मोठ आहे एवढं खाऊनही सांगते की मला काहीच चालत हाणल्याशिवाय तर राहत नाही. आणि तो नंदीबैल म्हणतो खरंच आहे खरंच आहे, द्या तोंडात त्याच्या. आता सांगा, इकडं लक्ष द्या, आमच्याकडे पहा की आता ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तू खाण्यासाठी असतील, दूध भात तूप साखर अशा वस्तू खाण्यासाठी असतील, मग त्या बाईची तब्येत थोडीच कमी राहणार, थोडीच कृश राहणार. बाई झाली आगडबम, सर्व शक्ती शक्ती. प्रमाण आहे त्याला. विठ्ठल विठ्ठल हाड गळून आले मांस, हाड गळून आले मांस, माझे दुःख तुम्हाने नवे कैसे, आवडीचा मरला बेडा वै वै म्हणे कैसा भिडा, आवडीचा मरला बेडा वै वै म्हणे कैसा भिडा. बाई शक्तिवान झाली आणि बोलू लागली की पतीला म्हणते की पहा माझ्या शरीराकडे, पहा माझ्या शरीराकडे, हाड दिसतंय का? हाड कसं दिसेल आता? हाड दिसेल का सांगा? हाड गळून आले मांस, माझे दुःख तुम्हाने नवे कैसे, मला फार दुःख. आवडीचा मरिला बेडा होय होय म्हणे कैसा भिडा. तर अशा प्रकारची ती पत्नी, त्या पत्नीने आपल्या पतीला जिवंतपणामध्ये गाढव केलेलं असतं. आणि शेवटी मेल्यानंतर त्याला काय स्वर्गाची प्राप्ती आहे का? नव्हे नव्हे, तर त्याला नरकाचीच प्राप्ती. तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरती नरका नेला. तर हा जो परिणाम आहे हा संसाराच्या आवडीचा परिणाम. विठ्ठल इतर पापकर्मातून मनुष्य नरकाला जातोच जातो, पण असा जर संसार केला तरी देखील मनुष्य नरकाला जातो. म्हणून संसारात असताना देवाला विसरू नका, संताला विसरू नका, आई बापाला विसरू नका, गाईला विसरू नका, दीनदुर्बळाला विसरू नका. जीवन जगत असताना यांची देखील सेवा, कारण तुमचा संसार देखील पहा. विठ्ठल आणि जीवनामध्ये परमार्थाची आवड निर्माण होण्यासाठी याकरता भाग्य लागतं, पुण्य लागतं, सुकृत लागतं. कारण माऊली देखील आपला अनुभव सांगतात की माझ्या जीवनामध्ये जी मला भगवंताच्या बद्दल आवड निर्माण झाली ती सहजासहजी नव्हे. त्याचं कारण सांगतो. बहुता सुकृताची जोडे, बहुता सुकृताची जोडे, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची आवडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. स्वतः माऊली सांगतात की माझं फार मोठं सुकृत म्हणून मला देवाच्या बद्दल आवड निर्माण झाली. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. जन्मजन्मांतरे असेल पुण्य सामुग्री, आणि तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. पुण्याशिवाय असं घडत नसतं. आळंदीची वारी तशी होत नसते, काहीतरी पूर्वीचं लागतं. तुम्ही जे आलात हे तुमचं फार मोठं भाग्य, तुमचं पुण्य म्हणून तुम्ही इथं सप्ताहासाठी आलात. विठ्ठल तर आवडीचे असे दोन प्रकार आहेत. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला अगदी मनापासून, अगदी तळमळीने
सांगू लागले की बाबांनो, हे जीवन फार महत्त्वाचं आहे, हे तसं वायव्यर्थी घालू नका. जीवनामध्ये भक्ती करा, देवाची आवड धारण करा. इतराची आवड धरण्यापेक्षा तुम्ही देवाची ज्याने सर्वांना निर्माण केलं त्याचं मनोगत सांभाळा, देवाची परमात्म्याची आवड धरा. काही माणसं म्हटले, ठीक महाराज तुम्ही आम्हालाच सांगता, पण अगोदर तुमचंच सांगा. अर्थात जे तुम्हाला आवडत असेल तशी आवड आम्ही देखील धारण करू. मग महाराज सांगतात, आवडे निरंतर हेची दान, आवडे निरंतर हेची दान, आवडे निरंतर हेची दान, आवडे निरंतर तुकाराम महाराज सांगतात की मला हेच ध्यान आवडतं. ध्यान म्हणजे स्वरूप. पण महाराज ते ध्यान नेमकं आहे कसं? काळा आहे का गोरा आहे? उंच आहे का ठेंगू आहे? जाडजूड आहे का पतला आहे? आहे तरी कसं? तर त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. अभंगातील हे पहिलं चरण आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तर तो भगवान परमात्मा सुंदर आहे. सर्व संतांनी देवाचं सौंदर्य गायलेलं आहे, देवाचं वर्णन तसं केलेलं आहे. भगवान हा सुंदर पण सर्वांग सुंदर आहे. काही माणसाकडे सौंदर्य असतं, काही अंगापुरतं असतं. थोड्या अंगाने काही सुंदर दिसतात, सर्वांगाने ते नसतात. पण एखाद्याला भगवंताच्या कृपेने सर्वांगाला सुंदरपण असतं, असे क्वचित असतात. आणि ते सौंदर्य काही दान धर्म केल्याने मिळतं. पुण्यकर्माशिवाय काही गोष्टी मिळत नसतात. विठ्ठल 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 असं म्हणतात वा की जो सोन्याचं दान करतो चांगल्या ठिकाणी, सोन्याचं जो दान करतो तो पुढच्या जन्मामध्ये सर्वांग सुंदर होतो. दान तसं कोणतंच वायाला जात नाही, चांगल्या ठिकाणी केलेलं. पण दान करताना चांगल्याच ठिकाणी करा, वांगल्या ठिकाणी करू नका. आणि शिवाय दान करताना ते नम्रतेनेच करा, अगदी अहंकाराने करू नका. मी नेहमी सांगतो, दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूर से धोखा है, तू कहेगा मैं दाता हूँ, माल कहाँ से लाया है. दान करा ते नम्रतेने करा, देवाला स्मरण करा की देवा तुझ्या कृपेने आम्हाला प्राप्त झालं आणि म्हणून तुझ्या कार्यामध्ये आम्ही समर्पण करत आहोत, अशी नम्रता त्या ठिकाणी व्यक्त करा. विठ्ठल विठ्ठल तेव्हा असा जो सर्वांग सुंदर परमात्मा आहे तो पंढरपूरला आहे. विटेवर तो उभा आहे, कंबरवर त्याने हात ठेवलेत. विटेवरच का राहिला? प्रथम तर पंढरपूरलाच का आला आणि विटेवरच का उभा राहिला आणि कंबरवरच का हात ठेवले? बराच विचार आहे.
पण आता सांगायला आपल्याला टाइम नाही. विठ्ठल 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 तर जो भगवान परमात्मा पंढरपूरला आला, हे सगळे उपकार पुंडलिक भक्ताचे आहेत. पुंडलिकाचे फार मोठे उपकार. पुंडलिक भक्ताची सेवा पाहूनच भगवान न सांगता आला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पंढरपूरला भगवान आला आणि तिथंच थांबून राहिला. त्यावेळेला पुंडलिकाची सेवा चालू होती आईवडिलांची. तर देव म्हणे मी देव आहे म्हटले. पुंडलिक म्हटले हो, नाही कोण म्हणताय, ओळखला तुम्हाला, पण मी माझ्या आईवडिलाची सेवा करत आहे. म्हणून सेवा करताना मला बोलता येत नाही, तरी पण बोलतो. तुम्ही थांबून राहा, जाऊच नका, जाऊच नका. ज्यावेळी माझी सेवा संपेल त्यावेळी पुढचं पाहू आपण. विठ्ठल पुंडलिकाचे शब्द भगवंताने मान्य केले. थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. आणखी तो थांबूनच आहे, पण पुंडलिकाने शेवटी सांगितलं की देवा, तुझ्या दर्शनासाठी सारं जगत येईल. त्यामध्ये काही चांगले, काही वांगले, काही सज्जन, काही दुर्जन, काही वारकरी, काही बाटली पारकरी, असे बरेच राहतील. पण तुझं दर्शन झालं की तुला त्यांचा उद्धार करावाच लागेल. तुला सज्जनाचं कौतुक काढतं, भक्ताचं कौतुक काढतं, तो भक्तालाच पाहशील. पण तसं करायचं नाही. तुझं दर्शन झालं ना, मग तो कोणी असो, मूढ पापे जैसे तैसे तरी कासे लावोनी. किती मूर्खन, किती पापीन, किती दोषी असो दे, तुमचं दर्शन घडलं की त्यांचा तुला उद्धारच करावा लागेल. तर ते भगवंताने मान्य केलं. खरी तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. म्हणून भगवंताने आजपर्यंत अनेकांचा उद्धार केला, सध्या देखील उद्धारच करत आहे आणि पुढे देखील अनेकांचा उद्धार भगवान करणार आहे. विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. थोडक्यात मी लपून ठेवलं नाही, सांगितलं. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की भगवान कुठून आला. मग सांगतात कुठून, कोणी म्हणतात द्वारकेतून, कोणी म्हणतात वैकुंठातून, कोणी म्हणतात बरेच नावं सांगितले जातात देवाची. हरी वैकुंठावनी आला पुंडलिका लागोनी, द्वारकेची मूर्ती, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. कुठून काय येणं पण आला, येण्याशी मतलब आहे. कुठून काय येणं पण भगवान आपल्या महाराष्ट्रात आला. हे महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे. विठ्ठल असा जो सर्वांग सुंदर भगवान परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. अशा सुंदर भगवंताला संतांनी पाहिलं. त्यांना तो दिसला, अगदी चांगला दिसला. कोणी म्हणतील आम्ही तर जातो, पंढरीला जातो, देवाचं दर्शन घेतो, पण आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? तुमची दृष्टी बेकार आहे, तुमची दृष्टी काही चांगली नाही. तुमच्या जीवनामध्ये सगळं पाप कर्मच आहे. तुमच्या खाण्यात पाप, पाहण्यात पाप, सगळं करण्यात पाप. तुम्हाला दृष्टी कशी चांगली राहणार? विठ्ठल सर्व संतांनी त्याला पाहिलं
आणि जसा दिसला तसा त्याने शब्दामध्ये मांडला की भगवान असा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, करकटावरी ठेवली या सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, सुंदर ते ध्यान उभे विटे बरी. भगवान सुंदर आहे. कृष्ण तोच भगवान झाला ना. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. तोच भगवान म्हणजे पांडुरंग आहे. भगवान कृष्ण म्हणजेच पांडुरंग आहे. विठ्ठल विठ्ठल. असा जो सुंदर भगवान परमात्मा, तुळशी हार गळा कासे पितांबर, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे आणि कंबरेला पितांबर आहे. पितांबर म्हणजे पीत म्हणजे पिवळं, अंबर म्हणजे वस्त्र. देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार. तुळशीचाच हार का? इतर हार आवडत नाहीत का? तर सगळ्यामध्ये आवडीची तुळस आहे. म्हणून आपण देखील आवड तुळशीची धारण करा, माळ तुळशीची गळ्यामध्ये घाला. एखादा सत्पुरुष पाहून त्याला गुरु माना, त्यांच्याकडून मंत्र घ्या, पण तसे बिनमाळकरी राहू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गुरु करा. आपणच गुरु केले असं नव्हे. देवांनी देखील गुरु केले. आपण कोण? रामाने गुरु केला. रामाने 2 गुरु केले, कृष्णाने 2 गुरु केले, दत्त भगवंताने 24 गुरु केले. गुरु तेथ ज्ञान. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. याकरता सर्वांनी गुरु करा. आणि करताना पारखून करा, तपस्वी करा, नामधारक करा, सत्यवादी करा. उग लबाड्या करणारा गुरु करू नका. देहाची चंगळ करणारा गुरु करू नका. आयत खाऊ गुरु करू नका. तपस्वी पाहिजे, तपश्चर्या पाहिजे जीवनामध्ये. असा गुरु जीवनामध्ये करा. त्याच्याकडून मंत्र घ्या. त्या मुखातून आलेला शब्द म्हणजे तो मंत्र असतो. त्या मंत्राचा जप करा. जशी पडेल तशी त्या गुरुदेवाची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. असो. तेव्हा सर्वांग सुंदर भगवान परमात्मा आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे आणि कंबरेला पितांबर आहे. असं जे रूप आहे ते मला फारच आवडतं. आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. देवाच्या कानामध्ये कुंडल आहेत. कुंडलाचे प्रकार बरेच आहेत. आणि कंठी कौस्तुभमणी विराजित. जे काही 14 रत्न आहेत त्यामध्ये कौस्तुभ नावाचं रत्न आहे. तर ते देवाने आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे. त्याचा बराच मोठा इतिहास आहे, पण सांगण्यासाठी वेळ नाही. तर एका माणसाने विचारलं, महाराज तुम्ही देवाचं फार मोठं वर्णन केलं, पण त्या देवाचा तुमचा काय संबंध? महाराज बोलता, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तोच भगवान माझं सर्व सुख आहे. हाच मोठा संबंध आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुखन पाहिना श्रीमुख आवडीने. देवाला पाहण्यामध्ये आनंद, देवाला पाहण्यामध्ये सुख आहे. जनी म्हणे पाहिले रूप आणि पाहुणी झाले सुखरूप. जनाबाई अनुभव सांगतात. किंवा माऊली देखील म्हणतात, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साधनी. देव पाहिल्यानंतर सुख मिळतं. याकरता माणसाकडे भक्ती असावी, देवाची आवड असावी, मन निर्मळ आणि प्रेमळ असावं, साधना जीवनामध्ये असावी. तर भगवान त्याला दर्शनाचा लाभ प्राप्त करून देतो. आपलं सुख त्या जीवाला देत असतो. असो, थोडक्यात असा भाव अभंगाचा सांगितला. एकदा देवाचं भजन करू आणि लवकर सेवा आटोपती हो. विठोबार